शेतकऱ्याची किडनी विकणाऱ्या रॅकेटमधील मुख्य आरोपी रामकृष्ण सुंचू उर्फ डॉक्टर कृष्णा रेड्डी याची बंगळुरूमध्ये 20 कोटी रुपयांची जागा असल्याचं समोर आलंय। शेतकऱ्याची किडनी विकणाऱ्या रॅकेटमधील मुख्य आरोपी रामकृष्ण मल्लेशम सुंचू उर्फ डॉक्टर कृष्णा रेड्डी राहणार जुना विडी घरकुल याची कर्नाटकातील बंगळुरू इथं 20 कोटी रुपयांची जागा आहे। शिवाय सोलापुरातील अक्कलकोट रोड परिसरातही त्याची 2 एकर जागा असल्याचं सांगण्यात येत आहे। सोलापुरात तो पैशाचा व्यवहार करताना त्यामध्ये एक हॉटेल चालक मध्यस्थी करत होता। पैसे घेऊन देणं मिळवून देणं अशा प्रकारचं काम हॉटेल व्यावसायिकाकडून केलं जात होतं। अशोक चौक येथील त्याच्या पतसंस्थेच्या माध्यमातून तो लोकांना कर्जही देत होता। शहरातील बऱ्याच जणांनी त्याच्या पतसंस्थेत अनामत रकमाही जमा केल्या आहेत। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लोक त्याच्या पतसंस्थेत पैसे काढण्यासाठी चक्रा मारत असल्याचं समजतं। आरोपी सुंचूचं हैदराबाद इथं मोठं हॉटेल आहे। त्या हॉटेलमधील उत्पन्नातून तो दान करत होता असं लोकांना वाटत होतं। शिवाय सोलापुरातील अशोक चौक भागात त्याची एक पतसंस्था आहे, त्या माध्यमातूनही तो नागरिकांच्या मदतीला धावत होता। त्याला आई, पत्नी, 2 मुलं, भाऊ, वहिनी असा परिवार असून ते सर्वजण एकत्र राहतात। त्याचे बंधू हे कारखानदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। आरोपी सुंचू यानं बाहेर डॉक्टर कृष्णा रेड्डी असं नाव सांगितलं होतं, त्यामुळं त्याचं आधार कार्ड, पासपोर्ट बनावट असेल असं सांगितलं जातं। चंद्रपूर पोलिसांनी त्याला अटक करून नेलं असून तिथं त्याची कसून चौकशी केली जात आहे।